छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा शिवारात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। विद्युत तारांच्या घर्षणामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचा गहू, मका आणि सिंचन साहित्य जळून खाक झाले असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। 21 मार्च रोजी दुपारी सावळदबारा शिवार गट क्रमांक 108 मध्ये ही दुर्दैवी घटना घडली। महावितरणच्या विद्युत तारा एकमेकांना घासल्या गेल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले। सावळदबारा येथील शेतकरी दिनकर आवाराव मोरे यांच्या शेतातील 4 एकर मका आणि गहू या आगीच्या भक्षस्थानी पडला। केवळ पीकच नाही तर शेतातील 2 तुषार संच, ठिबक सिंचन आणि मोठ्या प्रमाणात पाईप जळून त्यांची राख रांगोळी झाली। आगीचे तांडव पाहून गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने पीडित शेतकरी कुटुंब पूर्णपणे कोलमडले असून आता शासन आणि प्रशासन या घटनेचा पंचनामा करून कधी मदत देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही जी आग लागलेली शेतामध्ये नेमकं काय काय नुकसान झालेलं आहे, कोणकोणते पिकं होते, काय सांगाल या संदर्भामध्ये? नाव काय तुमचं? माझं नाव दिलीप मोरे। माझ्या वडिलांच्या नावाने ही दिलीप दिनकरराव मोरे। माझ्या वडिलांच्या नावाने इथं 3 एकर 4 एकर शेती आहे आणि येथे माझी मका आणि गहू ही लागवड केलेली होती। पण मागच्या वेळेसपासून मी एई साहेबांना वारंवार रिक्वेस्ट करून इथे तारा खाली लोंबलेल्या असल्याच्या तक्रारी केल्या, पण एई साहेबांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आजपर्यंत इथे कुठचे पाठपुरावा केला नसल्या कारणानं येथे आज लोंबत्या तारांना हवेच्या लाटा चालू होत्या, त्यात शॉर्ट सर्किट झाला। त्यामध्ये माझी 2 एकर मका आणि गहू आणि त्यासोबत माझे 2 स्प्रिंकलर शर्ट जे होते ते जळून खाक झाले आणि आता नुकतीच मकासाठी मी ठिबक सिंचन केलेलं होतं तेही जळून खाक झालेलं आहे। माझं यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आता तरी MSEBला जाग येईल का हा माझा सवाल आहे। वारंवार अशा घटना होतात पण याकडे कोणी गांभीर्याने घेत नाही। शासनाकडून काय अपेक्षा तुमची? शासनाकडे माझी हीच अपेक्षा आहे की माझं झालेल्या नुकसानाचा तातडीने पंचनामा करून जे नुकसान झालेलं आहे त्याची तातडीने मला भरपाई मिळण्यात यावी। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।